ये स्टेक, स्मेक, स्लेक. मॅट. पहिली काय का मॅट. वो ABCD में रखा है. हाँ, तो ये हो गया मैट. हाँ कि नहीं. अभी दूसरा वर्ड. पेट. पेट. टैट हो गया. पेट. हाँ, ये गया पेट. ठीक है. हाँ बा यहाँ रखना. यहाँ नीचे रखना है. नीचे नीचे हे खाली ठेव. नीचे आहे तर लावू ना. हां. नहीं, गलत हो गया. इंटरनेट का आई से शुरू होता है ना. आई कहाँ है. आई है. हाँ हाँ कि नहीं. अभी बराबर हो गए. क्या हो गया फिर अभी ये इंटरनेट. इंटरनेट. कौन से वर्ड से बना है हमने. हाँ, यहाँ कौन सा वर्ड था अभी. एंटरटेनमेंट. हाँ, एंटरटेनमेंट था और एंटरटेनमेंट से वहाँ से निकाले और ये. तर मी आत्ता तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते जगातील प्युअर मॅजिक आहे. मी आत्ता जिथं उभा आहे ती आहे जगातील 1 नंबरची शाळा. आणि तुम्हाला धक्का बसेल, ही कुठली फॉरेनची शाळा नाही, हे कुठले प्रायव्हेट स्कूल नाही, कुठले इंग्लिश मिडियम स्कूल नाही, तर ही आहे जालिंदर नगरची जिल्हा परिषदेची मराठी शाळा. याला वारे गुरुजींची शाळा असंही म्हणतात. तर असं काय मॅजिक केलं या शाळेने की ही शाळा जगातली 1 नंबरची ठरली. चला बघूया. ही इंडस्ट्री 4.0 लॅब आहे. इथं मुलं जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी शिकतात. काही मुलांनी ड्रोन बनवलेत, काही मुलांनी फवारणी मशीन्स बनवलेल्या आहेत. हा एक तेलाच्या डब्यापासून बनवलेला कूलर आहे आणि ज्याने तो बनवलाय तो त्यावेळी फक्त दुसरीमध्ये होता. दुसरीतल्या मुलाने बनवलेला हा थंडगार कूलर आहे. इथं मुलं कॅमेरा शिकतात, कराटे शिकतात, त्यांना हवं तसं पेंटिंग करतात, स्वतःच्या हाताने ज्वेलरीज बनवतात, त्यांना हवं ते इन्स्ट्रुमेंट शिकतात. सगळेजण एकत्र बसून मस्त अभ्यास करतात, एकत्र जेवतात आणि जेवणानंतर त्यांच्या आवडीचं पुस्तक घेऊन वाचतात. हा शिवम आहे. हा जरी तुम्हाला खूप छोटा दिसत असेल तरी पण तो एका कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर. त्याचं टेक्नॉलॉजीचं नॉलेज बघता सिमुसॉफ्ट या कंपनीने त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवलं. ही ताकद आहे एका मराठी शाळेची. खूप मोठी शोकांतिका आहे. माझ्या ग्रॅज्युएशनपर्यंतच्या शिक्षणाला मला 1 लाख रुपये देखील खर्च आला नव्हता. आणि आज पहिलीच्या ॲडमिशनसाठी 1.5 ते 2 लाख रुपये पालकांच्या खिशातून जात आहेत. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेची शिक्षण पद्धती ही जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धतींपैकी एक आहे, जी जिल्हा परिषदेची मराठी शाळा आज जगात पहिली येते, ज्या मराठी शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थीच आज महाराष्ट्र सांभाळत आहेत, तरी देखील 300 ते 350 मराठी शाळा यावर्षी बंद होण्याच्या मार्गावरती आहेत आणि दरवर्षी हा आकडा वाढतोय. जे शिक्षण फुकट मिळायला हवं त्यासाठी लाखो रुपये का खर्च करायचे. यासाठी जबाबदार कोण. पालक, सरकार की दोघे.